नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत हे प्रकरण आता परत एकदा बाटलीतून भूत बाहेर पडावं तसं बाहेर आलेलं आहे. आणि यावेळेला विषय सगळा सोपा नाहीये. विषय सगळा सोपा नाहीये. मी यावर एक व्हिडिओ केलेला आहे. पण त्यानंतर मी अर्णब गोस्वामीचा एक व्हिडिओ बघितला. या दोन दिवसातच या दोन दिवसातच रिपब्लिक चॅनेल वर अर्णबने दिशा सालियनचे वडील आणि हा विषय हायकोर्टात घेऊन गेलं वर्ष दीड वर्ष चिकाटीने लढणारे निलेश ओझा या दोघांची एक संयुक्त मुलाखत घेतली. आणि तुम्हाला आठवत असेल तर हा पहिला लॉकडाऊन चालू असतानाच्या काळातला विषय आहे. आणि त्यावेळेला सगळी पळापळ चालू असताना सुद्धा अत्यंत चिकाटीने अक्षरशः लढाई सुरू असावी तसं युद्ध पातळीवर रिपब्लिकन चॅनेल आणि रिपब्लिकन नेटवर्क यांनीच हा दिशा सालियन आणि काय तो सुशांत सिंग राजपूत हा विषय चिकाटीने लावून धरलेला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. यात आरोपी दाखवलेले आदित्य ठाकरे त्यामध्ये मंत्री होते सरकारमध्ये. सगळी प्रशासन यंत्रणा यांच्या हातात होती. आणि त्या प्रशासन यंत्रणेला काही समांतर घडू नये म्हणून विनाविलंब सीबीआयला सुद्धा महाराष्ट्रात तपास काम करण्याला प्रतिबंध घालणारा फतवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढला होता. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मला वाटतं महाराष्ट्राने पहिल्यांदाच सीबीआय किंवा केंद्रीय तपास यंत्रणेला महाराष्ट्रात परवानगी घेतल्याशिवाय प्रवेश नाही असा पवित्रा घेतला होता. ते सगळं प्रकरण काय होतं आठवतं तुम्हाला? सुशांत सिंगच्या पित्याने पाटण्याला जाऊन झिरो एफ-आय-आर रजिस्टर केलं. कारण इथे त्याची दखल घेतली जाणार नाही याची त्यांना खात्री होती. पाटण्यात झिरो काय तो एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर जेव्हा पाटण्याचे काही पोलीस अधिकारी मुंबईत तपासाच्या दृष्टीने हालचाल करायला आले तेव्हा त्यांना उचलून क्वारंटाईन मध्ये टाकलं होतं आणि नंतर उलट्या विमानात बसून पाठवून दिलेलं. हे प्रकरण दडपण्याचा प्रयास हा कधीच लपून राहिला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्णब गोस्वामी आणि त्याचा रिपब्लिकन नेटवर्क किंवा चॅनेल एक हाती ही बाजू लढवत होते आणि बाकीचा मीडिया यावर चिडीचूप झालेला होता. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांच्याही संशयास्पद मृत्यूबद्दल एकूण कुठल्याही मीडियामध्ये कोणीही बोलायला तयार नव्हतं. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की जे स्वतःला राष्ट्रीय मीडिया म्हणून घेतात त्यातला एकच अर्णब गोस्वामी याचं मुख्य केंद्र म्हणजे संपादक असलेला अर्णब गोस्वामी हा मुंबईत बसून नॅशनल नेटवर्क चालवत होता. मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही राष्ट्रीय पातळीवर अभिमानाची गोष्ट होती की बाकी सगळे दिल्लीतून पत्रकारिता चालवतात, राष्ट्रीय पत्रकारिता चालवतात, पण अर्णब गोस्वामी हा मुंबईत बसून जितका मुंबईवर विश्वास ठेवतो, महाराष्ट्रावर अर्णब गोस्वामी विश्वास ठेवतो तितका तो दिल्लीवर सुद्धा ठेवत नाही किंवा इतर राज्यावर ठेवत नाही. इतका महाराष्ट्राचा अभिमान दाखवणारा एक संपादक राष्ट्रीय पातळीवरचा त्याला टार्गेट करण्याचं पाप उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेलं आहे. तेव्हा सगळे शरद पवार वगैरे तोंड शिवून बसले होते आणि स्वतःला आविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये म्हणणारे अर्णब गोस्वामीचं तोंड बंद करा, त्याला अटक करा म्हणून मोठमोठे संपादक अर्ज विनंत्या आणि नवस करत होते. अर्णबला शेवटी अटक करण्यात आली आणि त्याचा बहुतांश सगळ्या स्वातंत्र्यवीर आविष्कार स्वातंत्र्यवीर पत्रकारांनी आनंदोत्सव केला होता.
एखाद्या दहशतवाद्याला, घातपात्याला पकडायला जितके कमांडो पाठवतात त्याच्यापेक्षा जास्त कमांडो आणि पोलीस फाटा, फौज फाटा हा अर्णबच्या घरावर पाठवण्यात आला होता, जेव्हा राज्यात आणि देशात मुंबईत लॉकडाऊन होता. आणि कशासाठी? अर्णबच्या चॅनेलमध्ये, नेटवर्कमध्ये काम करणाऱ्या एक एक कर्मचाऱ्याला, पत्रकार, काय ते अकाउंटंट मिळेल त्याला, त्याला न्यूज नेट, काय तो न्यूज एडिटर, प्रत्येकाला सतावण्याचा उद्योग मुंबई पोलीस करत होते. सचिन वाझे आणि परमवीर हे त्यासाठी राबत होते. खोटी टीआरपी दाखवण्यासाठी अर्णब गोस्वामीने काय काय केलं असं पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग पोलीस कमिशनर सांगत होते, ज्यांनी नंतरच्या काळात ते सगळं खोटं होतं हे स्वतःच सांगून टाकले. म्हणजेच राज्यकर्त्यांकडून पत्रकारांना सूड भावनेने वागवलं जात होतं. अर्णब गोस्वामी नावाच्या पत्रकाराला आणि बाकीचे महान पत्रकार आनंदोत्सव करत होते. पण सत्याचा शेवटी विजय होतो. ते म्हणतात ना, सत्य परेशान होता है, पराजित नाही. तसा अर्णब गोस्वामीला शेवटी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला आणि आजपर्यंत त्या केसचं पुढे काहीही होऊ शकलेलं नाही. आणि अर्णबला ह्या सगळा छळवाद कशासाठी चालला होता? कुठच्या तरी एका आत्महत्येच्या केसमध्ये, जी केस क्लोज झालेली आहे कोर्टाकडून, तरीही ती केस उकरून काढण्यात आली आणि ती आत्महत्या नाही तर अर्णब गोस्वामीने त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं, म्हणून अर्णबला गुन्हेगार ठरवण्याचा आटापिटा महाराष्ट्र सरकार, उद्धव ठाकरे करत होते. अर्णबला कधीतरी अडकवायचंय, त्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचं असा शब्द उद्धव ठाकरेंनी आपल्या पित्याला शेवटच्या क्षणी दिला होता का? की अर्णब गोस्वामी नावाच्या संपादकाला मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणून अटकेत टाकून दाखवीन, यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं. उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उपभोगताना आणि गाजवताना केलेलं सगळ्यात मोठं काम काय असेल तर अर्णब गोस्वामीला अटक केली. आणि का केली? तर सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियत यांच्या संशयास्पद मृत्यूला वाचा फोडण्याचं काम अर्णब गोस्वामी करत होता. दडपलं, ठीक आहे. आज त्याच पापाची फळं भोगण्याची वेळ त्यांच्यावरच आलेली आहे. आणि म्हणून अर्णब गोस्वामीने तो जो व्हिडिओ काय तो मुलाखत घेतली आहे दिशा सालियनच्या वडिलांची आणि निलेश ओझा या वकिलाची, ते बघितल्यानंतर मला पहिली आठवण आली ती या सगळ्या घटनाक्रमाची. त्या रिपब्लिक नेटवर्कच्या ऑफिसमधला आणि स्टुडिओमध्ये सॅनिटरी पेपर कुठचे आणले, बाथरूमची कडीची किंमत काय, हे सगळे अकाउंट मुंबईचे पोलीस तपासत होते, क्राईम ब्रँच तपासत होते. त्यासाठी दररोजच्या रोज 15-20 रिपब्लिकनच्या कर्मचाऱ्यांना, पत्रकारांना जबानी द्यायला बोलवलं जात होतं. हे सगळं कशासाठी चाललं होतं? अर्णबने असं काय घोडं मारलं होतं? 112 FIR महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एका दिवसात 24 तासात अर्णबच्या विरोधात लिहिले गेले होते, दाखल करण्यात आले. 112. शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं सगळ्याचा मिळून एक FIR करा, कारण सगळे FIR हे एकाच भाषेतले, एकाच स्वरूपातले आहेत, झेरॉक्स कॉपी सारखे आहेत. मग 112 ठिकाणी कशाला पाहिजेत? आठवतं तुम्हाला? मग त्याला उचलून तळोजाच्या तुरुंगात नेऊन ठेवला. पदोपदी जामीन नाकारला जात होता. इथून उचलला, अलिबागला नेला, अलिबागून तळोजाला नेला. हे सगळं पाप होतं, सगळं पाप होतं. आणि पापाची फळं याच जन्मी इथेच मोजावी लागतात. आणि म्हणून दिशा सालियन प्रकरण जे काही निघालंय आता, त्यामध्ये ज्या प्रकारे दिशा सालियनचे वडील बोलतायत
हा सगळ्यात मोठा फास आहे, ज्यातून सुटणं आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना अवघड जाणार आहे. लक्षात ठेवा, सुशांत सिंग राजपूतचा पिता, जन्मदाता, हा मुंबईत एफ-आय-आर दाखल करू शकला नाही. त्यातून एक गोष्ट कळते की मुंबईत आपल्याला पोलिसांचं सहकार्य मिळणार नाही, ते केस दाबून टाकणार याचा आत्मविश्वास त्याला होता, जो पाटण्याला राहत होता. आणि दिशा सालियनचा पिता हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणावं तसा गप्प बसला होता, आणि आपल्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला जात होता असंच तो माणूस आज 5 वर्षांनी सांगायला निघालेला आहे. आणि तिथेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे नको तितके फसलेले आहेत. सोपी गोष्ट नाहीये. बाकी जो काय तपशील आहे इतर माध्यमातून तुम्हाला मिळेल, पण त्या सगळ्या धाग्या दोऱ्यांची एकमेकांशी जी जोड असते ती फार महत्वाची असते, फार महत्वाची असते. आणि हा सगळा आता अचानक कुठून आलं? अचानक नाही आलेली. या गोष्टी शोधून काढून जोडून जोडून ते कोडं सोडवावं लागतं, तशा होतात. सुशांत सिंग राजपूत आणि ह्या दोन्ही केसमध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम करत होते. ज्या लोकांना एका फडतूस प्रकरणामध्ये केस क्लोज झाली आहे, त्याच्यामध्ये जाऊन पहिला अर्णव गोस्वामीला घरी जाऊन अटक करण्यापर्यंत कारवाई करता येते आणि तत्परता दाखवता येते, त्यांना सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये त्याच पोलिसांना एकही आरोपी पकडता येत नव्हता. 20 दिवसापेक्षा जास्त वेळ साधा एफ-आय-आर दाखल केला जात नव्हता. याला पाप नाही तर काय म्हणतात? आणि त्या सगळ्या घटनाक्रमाकडे बघितलं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीला हे प्रकरण दडपून टाकायचं होतं, दडपून टाकायचं होतं. याविषयी तिळमात्र शंका उरत नाही. आज सुद्धा ते काय तुमचं असो, तुमचा वाल्मिक कराड असो, धनंजय मुंडे असो, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस उघडपणे कारवाई करतायत आणि जे जे सापडते ते ते उचललं जातं. कोण असतील त्यांना पकडलं जातंय. विलंब झाला असेल पण गुन्हा दाखल झाला, अटक झाली, झालेलं आहे. या प्रकारे आपण दिशा सालियन प्रकरणामध्ये आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आपण किती कृतीने आणि कृतिशील होतो, कर्तव्य तत्पर होतो, हे उद्धव ठाकरे किंवा अनिल देशमुख सांगू शकतील? नाही सांगू शकत. कारण ते ते सगळं दडपण्याच्या प्रयत्नात होते. आज जे धनंजय मुंडे प्रकरणामध्ये आरोप होत आहेत, तेच आरोप तेव्हा सुद्धा झालेले होते आणि तशाच परिस्थितीत झालेले होते. पण ती प्रकरणं दडपली गेली. हे प्रकरण दडपलं गेलं नाही. ज्या क्रमाने कारवाई झाली त्या क्रमामध्ये त्यांना अटक व्हावी लागली आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे अर्णब गोस्वामीची अटक ही सगळ्यात जास्त मोठा पुरावा आहे. ठाकरे पिता पुत्र किती भयभीत झाले होते आणि त्यातूनच मग असल्या आक्रस्ताळी कारवाया होतात. प्रकरण दडपण्यासाठी अटापिटा केला जातो आणि सगळ्या व्यवस्था ज्या असतात त्या सगळ्याच्या सगळ्या पणाला लावल्या जातात. अशा प्रकरणांचा तपास करायला, कुठल्याही प्रकरणांचा तपास करायला सचिन वाजेसारखा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस पोलीस खात्यात आणला गेला. योगायोग समजू नका मित्रांनो. दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांचं काय 6-7 दिवसाच्या फरकाने झालेले संशयास्पद मृत्यू बघता त्याला आणखीन एक विषय जोडून बघितलं पाहिजे. त्या सगळ्या 2 पॉइंट पुरतं नाही, तो त्रिकोण आहे. ज्या कालखंडामध्ये 6 दिवसामध्ये दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतचा संशयास्पद मृत्यू झाला, त्याच कालखंडामध्ये त्या 6 दिवसाच्या मध्ये तरी सचिन वाझे याला हायकोर्टाने बडतर्फ करायला लावलं असताना त्याला करोनाचा कालखंड दाखवून सेवेमध्ये परत घेण्यात आलं. ज्याला पोलीस सेवेतून हाकलून लावावं, बरखास्त करावं, हा सुप्रीम हायकोर्टाचा आदेश होता. त्याला 16 वर्षांनी सेवेत आणलं कशाला? तर तो
पुरावे नष्ट करू शकतो, तो वाटेल ते खून पाडू शकतो, माणसं गायब करू शकतो आणि डेड बॉडी सुद्धा गायब करू शकतो. अशी ज्याची ख्याती आहे त्याला पोलीस खात्यात परत आणायचं आणि एकापेक्षा एक महत्वाचे सगळी प्रकरणं तपासासाठी सचिन वाजेकडे सोपवायची. हा विषय सुद्धा सुशांत आणि दिशा यांच्या संशयास्पद मृत्यू इतकाच संशयास्पद आहे. आणि म्हणून दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत हे दोन पॉइंट घेऊन चालत नाही, त्याला सचिन वाझे नावाचा तिसरा पॉइंट जोडावा लागतो. जेव्हा हा त्रिकोण तयार होतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सचिन वाझेला परत एकदा पोलीस खात्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही का होते. आधीच्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना सचिन वाझेला परत पोलीस खात्यात घेण्यासाठी आपल्यावर उद्धव ठाकरे दबाव आणत होते, हे देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि नेमक्या या दोन प्रकरणामध्ये सचिन वाझे किती उपयुक्त ठरला हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मग मी सांगतो तो त्रिकोण काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि मग तो जो त्रिकोण आहे त्या तिढ्यातून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही निसटणं किती अशक्य आहे हे आपोआप लक्षात येईल. 5 वर्षात पुरावे नष्ट केले, सगळे पुरावे नाही, गुन्हा आपल्या पाऊल खुणा ठेवून जातो असं म्हणतात, कदाचित वर्षानुवर्ष जातात, पण शेवटी काहीतरी एक गोष्ट मिळतो, त्या सुतावरून स्वर्ग गाठणं शक्य होत असतं, म्हणूनच सुतावरून स्वर्ग असं म्हणतात. इथे सुद्धा ज्या प्रकारे दिशा सालियनचे वडील जन्मदाते आता मैदानात आलेत ते बघितलं तर हा विषय नजीकच्या काळात फार मोठं रौद्ररूप धारण करणार हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि मी हे अगत्याने परत परत का सांगतोय की मला आठवतं प्रतिपक्ष सुरू केल्यानंतर मी आरंभापासून म्हणत होतो की त्या अर्णब गोस्वामीकडे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारने दुर्लक्ष करावं. त्याच्या वाटेला जाल तर तुम्ही स्वतःला खड्ड्यात पाडून घ्याल, हे मी अगदी सुरुवातीला पहिल्या 2 महिन्यातच प्रतिपक्ष सुरू केल्यापासून सातत्याने सांगत आलो. पण यांनी अर्णब गोस्वामीला अटक करून पराक्रम करून दाखवला आणि आता स्वतः गोत्यात आले. अर्णब गोस्वामीचं काहीही वाकडं झालेलं नाही. तो महाराष्ट्रात आपल्याला त्रास दिला जाईल म्हणून दिल्लीला निघून गेला, दिल्लीत बसून पत्रकारिता चालवतोय. त्याच्याबरोबर त्यांनी आणखीन 2-3 चॅनेल सुरू केलं, त्याच्या नेटवर्कचा प्रचंड विस्तार झालाय, त्याचं काही नुकसान झालेलं नाही. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पिता पुत्रांना तोंड दाखवायला आता जागा उरणार नाहीये, जागा उरणार. जितके ते छटपटाट करतील, धडपड करतील, सुटायचा प्रयत्न करतील, तितके स्वतःला अधिक अडचणीत आणतील. हे काळ्या दगडावरची रेघ आहे, काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि याची सुरुवात अर्णब गोस्वामीला अटक करण्यापासून झाली. आणि मला आठवतं त्या माझ्या एप्रिल 2020च्या पहिल्या महिन्यात व्हिडिओ आहे, अर्णब नावाचा सापळा. अर्णब आणि त्याने जी आक्रमकता चालवलेली होती तो सापळा होता, त्यात अडकू नका हेच मी सांगत होतो. लक्षात ठेवा, शिकार होते तेव्हा सापळ्यात अडकलेला फसतो, जखमी होतो, जायबंदी होतो. सापळा मोडकळीला येत नाही, सापळा सुरक्षित आहे. आणि अडकलेत उद्धव आणि आदित्य हे पिता पुत्र. बघू मित्रांनो काय होतं. अर्णबच्या अटकेची पाप आणि त्याची फळं कसे हे लोक चाकतात हे आपल्याला नजीकच्या काळात दिसेल. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.